सांगलीच्या तरुण कंत्राटदाराला सरकारकडे बिलं थकल्यानं आत्महत्या करण्याची वेळ आली। हर्षल पाटीलनं जमीन विकून कर्ज काढून जलजीवन मिशनची कामं केली, पण वर्षभरापासून 1,40,00,000ची थकबाकी न मिळाल्यानंच अखेर त्यानं जीवन संपवलं। 1,40,00,000चं बिल सरकारकडे थकल्यानं सांगलीच्या तांदुळवाडीच्या हर्षल पाटील या युवा कंत्राटदारानं आत्महत्या केली। गावागावात जलजीवन मिशनची कामं हर्षल पाटीलने पूर्ण केली, पण वर्षभरापासून पैसेच न मिळाल्यानं अखेर शेतात गळफास घेऊन आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं। महाराष्ट्रात एकच उदाहरण असेल हर्षल पाटील की जलजीवन मिशन काम करून त्या योजना चालू आहेत आणि जमीन विकून स्वतःची। मग शासनाने हे कॉन्ट्रॅक्टरांचं जर पैसे द्यायचे असेल तर खरोखर कॉन्ट्रॅक्टरांच्या घरावर वस्तू ठेवण्यापेक्षा त्यांची बिलं करणं खरोखर गरजेचं आहे। आमच्या भावाचा मृत्यू झाला आहे, त्यानं फास लावून घेतला, आत्महत्या केल्या, पण असं दुसरीकडे कुठे घडू नये। जलजीवन मिशनद्वारे गावागावातल्या नळानं पाणी पोहोचवण्याचं काम होतं। हर्षल पाटीलनं मुख्य कंत्राटदाराकडून सब कॉन्ट्रॅक्ट घेतलं। काम पूर्ण करण्यासाठी सावकार आणि नातेवाईकांकडून 65 लाखांचं कर्ज घेतलं, पण कामं पूर्ण झाल्यावरही 1,40,00,000 मिळालेच नाही। अखेर कर्जाच्या तगाद्यामुळे हर्षल पाटीलनं गळफास घेऊन आत्महत्या केली। तर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी सरकारकडे हर्षल पाटीलचे पैसे थकीत नाहीत, सरकारसोबत त्याचा करार नाही, मुख्य कंत्राटदाराकडून सब कॉन्ट्रॅक्टद्वारे कामं केली असेल तर त्याची माहिती नाही असं सांगून हात वर केले। त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही। एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं, पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही। जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या कार्यालयातून संपर्क झालेला आहे, मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे। सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही। कॉन्ट्रॅक्टर आहे तो गव्हर्नमेंटकडनं पेमेंट आल्याशिवाय खाली सब कॉन्ट्रॅक्टरला अदा करत नाही। ही सिस्टीम आधी चेन तपासून बघा, तुमच्यात कशा पद्धतीनं देतात कॉन्ट्रॅक्ट ह्याची पूर्णपणे तुम्ही माहिती घ्या। विनाकारण जबाबदार माणसानं बेजबाबदारपणे बोलू नये आणि आपल्या मंत्रिपदाची अप्रतिष्ठा करू नये। आता प्रश्न हाच आहे की मुख्य कंत्राटदारांना सरकारकडून थकीत बिलं मिळत नसतील तर मुख्य कंत्राटदार हर्षल पाटील सारख्या काम केलेल्या खालच्या कंत्राटदारांना पैसे कुठून देणार? या संदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितीन देशमुखांनी एका अधिकाऱ्याला फोन केला, ज्यात अधिकारी पैसे आलेच नाही असं स्पष्टपणे सांगतायत। ती क्लिपही व्हायरल झाली आहे। नितीन देशमुख बोलतोय। बोला बोला साहेब। ते बिचाराने आत्महत्या केली ते साहेब जलजीवन पैसे कसले अटकले होते? कुठं पण आता माझे पहिल्यांदाच ऐकतोय मी, म्हणून म्हटलं बघा जरा। आता मुळात कसं झालंय, पैसेच नसल्यामुळे कोणच त्याच्यात काहीच करू शकत नाही अशी परिस्थिती झाली। कधीपर्यंत निधीच नाही ना, त्यामुळे अडचण झाली पैशाची। म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे साधारण मागच्या वर्षापासून म्हणजे 2024च्या फेब्रुवारी पासून तर पैसे काय आलेले वाटत नाहीत। पैसे आहेत का सरकारकडे? द्यावं लागणार ना, आता काहीतरी करून द्यावंच लागणार, नाहीतर लोक अशात आत्महत्या करणार ना। या कॉन्ट्रॅक्टरला न्याय दिलाच गेला पाहिजे। हर्षल पाटील याची जी आत्महत्या आहे, वर्षभर जर तो हक्काचा पैसा मागत असेल तर ही आत्महत्या नसून कुठेतरी हा खून आहे जो सरकारने तिथं या युवाचा केलेला आहे। आणि हे प्रकरण अजून जर वाढत गेलं, असे अनेक कॉन्ट्रॅक्टर आर्थिक दृष्टिकोनातून आज अडचणीत आहेत। लोकांचे पैसे हे दिलेच गेले पाहिजे असे आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे, नाहीतर या सरकारवर गुन्हा दाखल करण्याची वेळ खऱ्या अर्थाने आज आली आहे असं आपल्या सर्वांना तिथं बोलावं लागेल। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, पण त्याला आम्ही काम दिलेलं नव्हतं। काम दुसरा कॉन्ट्रॅक्टर करत होता, त्याच्या हाताखाली हा कॉन्ट्रॅक्टर काम करत होता अशी आज सकाळच्या 10च्या मीटिंगमध्ये माझी माहिती। एक मिनिट, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल दिलं गेलं नाही त्याचे नाव द्या, मला नाव द्या ना बाबा। तर महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाच्या माहितीनुसार विविध सरकारी कामांसंदर्भात तब्बल 89,000 कोटींची बिलं सरकारकडे थकीत आहेत। त्यापैकी 12,000 कोटी रुपये जलजीवन मिशनचे आहेत। अत्यंत चुकीचं आहे, गेल्या 1 वर्षापासून कंत्राटदाराची देयकं मिळत नाहीत।
जरी ते काम त्यांच्या नावावर नसलं तरी ते काम त्यांनी सबलेट घेतले. तशा पद्धतीने GST पावत्या सुद्धा आमच्याकडे आहेत. माझी शासनाला विनंती आहे की 89,000 कोटीचे देयका संदर्भात आम्ही गेल्या वर्षभरात पासून आंदोलन करत आहोत. आतापर्यंत कमीत कमी 8 ते 10 निवेदन मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही दिलेलं आहे. आपण साधी बैठकी सुद्धा वेळ देत नाही. हे अत्यंत चुकीचं प्रथा महाराष्ट्र शासनाकडे आहेत. आपल्याकडे पैसे नसले तरी बैठक घ्यायला काय पैसे पडत नाहीत. जलजीवन मिशनमध्ये खरं आहे की कंत्राटदाराची थकबाकी आहे, बाकी योजना पूर्ण करायच्या आहे. ग्रामपंचायतमधल्या योजना थांबलेल्या आहेत. एकीकडे कंत्राटदाराची बिलं थांबले, दुसरीकडे ग्रामपंचायतची योजना थांबलेल्या आहे. दोन्ही गोष्टी आम्ही पूर्ण करणार आहे. एकडे कंत्राटदाराला पैसे द्यायचे आणि योजनाही पूर्ण करायच्या. त्यामुळं लवकरच माननीय मुख्यमंत्र्यांनी जे मागच्या अधिवेशन काळातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली होती, त्याचा लवकरात लवकर पाणीपुरवठा विभागाने हे कॅबिनेट समोर आणा किंवा मुख्यमंत्र्यांकडे प्रेझेंटेशन करा, मला वाटतं ते होईल. काही दिवसांआधीच विधानसभेत जयंत पाटलांनी कंत्राटदारांच्या थकीत बिलांचा विषय मांडला होता. बिल क्लिअर करा, नाहीतर कंत्राटदार आत्महत्या करतील, असं पाटील बोलले. आणि अखेर हर्षल पाटलानं टोकाचं पाऊल उचललं. महाराष्ट्र स्टेट हॉट मिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन वगैरे अशा संस्था आहेत. अध्यक्ष महोदय, कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवेंद्र बाबा सन्माननीय मंत्री महोदय यांनी अर्थमंत्र्यांशी भांडून काही झालं तरी महाराष्ट्रातल्या पेंडिंग असणाऱ्या सगळ्या बिलांची पेमेंट करा, नाहीतर सुशिक्षित बेकार तरुणांच्यावर वेगळे वातावरण तयार होईल. सरकार म्हणतंय की हर्षलनं आमच्याकडून थेट कंत्राट घेतलं नव्हतं. सब कॉन्ट्रॅक्टरकडे बोट दाखवलं जातंय. कर्ज काढून, जमीन विकून हर्षलनं कामं केली. गावागावात पाण्याच्या टाक्या उभारल्या, पाईपलाईन टाकून नळ लागले. पण त्याच कामाचेच पैसे न मिळाल्यानं हर्षलनं जीवन संपवलं. 5 वर्षाच्या चिमुकल्या मुलीनं तिचा बाप गमावला. पत्नीनं नवरा आणि आईवडिलांनी घरातला करता मुलगा गमावला. शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.